ए रिक्षा, डोकं फिरलंय का? हा? काय आवाज काढतेस? रेशमाला मदत करायला आलीस ना इकडे? हो, करत होते मी तिला हेल्प, पण तिलाच नको आहे. मला बोलली नाही नाही नाही, हे कपडे नाही टाकायचे यार. अगं कपडे नाही, हा टी शर्ट नाही टाकायचा आहे यार, तो इस्त्रीला द्यायचा आहे. तो धुतलाय मी. तो परत धुतला असता गब्बू चिडला असता आपलं. गप्पू म्हणालीस तू त्याला. गप्पू काय यार? गप्पू काय? किती क्यूट निकनेम आहे ना, गब्बू. का ठेवलं असेल कोणी त्याचं नाव लहानपणी गप्पू असं? गोबरे गोबरे गाल वगैरे असतील त्याचे, असे ओसंडून वाहत वगैरे असतील, किंवा ना बेदम जाड असेल. खरं तर नाव ढब्बू असं ठेवलेलं असणार आहे. गती हळूहळू तशी त्याची काही फार सुधारलेली नाहीये. त्याला मी लंचला हाक मारली ना, किचन मधनं डिनरला पोचतो. ऍक्च्युली किंवा ना ऍक्च्युली काय झालं असेल ना, त्याचं आधी नाव बब्बू असेल किंवा टब्बू असेल आणि नंतर ते इव्हेंच्युअली गब्बू झालं असेल. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. हो ना, आपल्याला काय करायचंय. पण असंच क्युरिओसिटी, कळलं तर पाहिजे ना. एखाद्या निकनेमची सुरुवात कुठनं झाली कळणार कसं? हे कदाचित त्याच्या बाबांना गब्बर आवडत असेल का? हो, आणि मग गब्बर गब्बर अरे गब्बर अरे गब्बू असं झालं असेल. किंवा ना फारच तुकड असेल, म्हणजे बाबू वगैरे अशी हाक मारत असतील, त्यावर ते बब्बू आणि मग त्याचा अपभ्रंश होऊन ढब्बू आणि मग गब्बू. ऍक्च्युली असं होऊ शकतं. तुला काय वाटतं काय ना? मला काय वाटतं माहितीये का, की कोणाच्या तरी मागे अशा त्याच्या निकनेमची असं भंकस वगैरे करू नये, असं वाटतं मला. करेक्ट आहे ना तुझं. आपण एक काम करू, आपण त्याच्या समोर जाऊन त्यांची भक्कस चल चल त्या गतीत गब्बू गब्बू बब्बू. अमेरिका. हा, अकोला. ल ल ल लंडन. हा, न न न न गाईस 30 मिनिट्स कंप्लीट झाले. आता फक्त 10 मिनिट्स तुम्ही खेळलात ना, तर तुम्ही तुझ्याचा रेकॉर्ड ब्रेक करा. हा, कमॉन कमॉन कमॉन. न न न नरे. हा, काय हो र क हो 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 हुरांचा. हुरांचा चा चा हुरांचा च च चा काय 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 चा 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 काय काय हुरांचा कुठला देश आहे हुरांचा? हा, हुरांचा हुरांचा हुरांचा. See, basically, Hurancha it's an island in the Pacific Ocean, and it's situated on the east side of South America, and the population is 6.5 lakhs. कळलं कळलं कळलं. कसं होतंय तर काय इंग्लिश मध्ये फाडफाड बोललं तर मी काही ऐकून घेणार आहे का? बरोबर आहे. हा 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 हा. चंदनगाव. हा, चंदनगाव. वा 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 वा. Varilavaski. हा, वारीलावस्की काय कुठले देश आहेत ते? कुठून शोधून काढतोय हा? कुठले देश आहेत? काय तुझ्या गावांची नावं सांगतोस त्यातलं एकही माहिती नाहीये मला. आहेत अशा देशांची नावं आहेत, मी गेलोय तिकडे. कळम. कळम काय म की ब आता मग हे मोन्तिलोनास्तिना. हा, नांदगाव खंडेश्वर. हा, नांदगाव खंडेश्वर. र र र र रॉंगियांग. रोमगियांग रोमगियांग. ग ग ग ग ग ग. गब्बू. गब्बू काय कुठल्या सिटीचं किंवा कंट्रीचं नाव आहे का? असू शकतं. जर रॉंगियांग नाव असू शकतं देशाचं, जर गदग नाव असू शकतं गावाचं, तर गब्बू पण असू शकतं ना. नाही असू शकत. असू शकतं. नाही असू शकत. बरं हे घे ना. नकोय मला. काय झालं हिला? काय झालं हिला? दाढी आणि केस जरा कापले पाहिजे ना. हिने गोरविस्तान.
काय वय? ऐक ना ॲना, गवार निवडायला मदत करतेस का ग जरा? ॲना, अगं ऐक ना ॲना, ए ॲना. ॲना, ओ माय गॉड, ओ माय गॉड, बुधाची असलं कॉमेडी झालं ना आजकाल. असले भारी भारी मेसेज टाकत असतो. ॲनाला काय झालंय? बुधाजीला विचारू का? सॉरी, काय झालं? मग आजपासून काहीतरी बिनसलंय तिचं. काहीतरी ए तायडे, अगं तू एवढं टेन्शन नको घेऊ. ती ॲन आहे ना, तिचं डोकं जरा असं हँग होत असतं मध्ये मध्ये. मी बघतो, काळजी नको करू तू, मी बघतो. हा, आणि तू स्वयंपाक कर. हं? मी बघतो. ॲना, आशुटल्या. हाऊ आर यू? आय एम गुड. गुड. तू कसा आहे? मी क्लास नाही आज? क्लास मी हा आज काय झालं, किंजलच्या घरी जरा पाहुणे आलेत ना, त्यामुळे मग सुट्टी दिली त्यांनी. बट तुझं काही फोन किंजल. एक सेकंड. हॅलो. हा किंजल, बोल बोल. व्हॉट? No, no, I give him tomorrow. अरे for okay. आशू बघितलंस? काय काय बघितलं? ॲनाला मगासपासून काहीतरी बिनसलंय सांगते ना मी तुला. पाहिलंस? इकडं किंजलचं एवढं बिनसले, ॲनाचं काय? तू काय काय फक्त कांदे आणलेत का? सुरी कोण आणणार? अगं ताई असं नको करू, एवढी भूक लागली ना, बाहेर पण जायचं, खूप भूक लागली यार ताई, लवकर कर ना स्वयंपाक. जाते. अरे ॲना, वेर यू गोईंग? नेटवर्क नव्हतं ना, म्हणून बाहेर गेले होते. ओ अच्छा. ॲना, जस्ट कम नो, सीट. हॅव अ सीट असं म्हण असू. हा, हॅव अ सीट. 1 मिनिट. फोन ऑलवेज रिंगिंग नो. किंजलचे फादर. हॅलो. हा सर. येस सर. येस. नो. Oh my God. No. हो, ओके सर. नाही, हा चालेल. ओके, थँक्यू. काय झालं? काही नाही, ते किंजलचे फादर म्हणत होते की 2-4 टॉवर बसून भेटतील का, त्यांचं बहुतेक काहीतरी कन्फ्युजन झालं. आशू, ॲनाला काय झालंय? काहीतरी बिनसलंय. हे नाही, तिचं काही बी नसलेलं नाहीये ताई, तुझंच काहीतरी बी नसले बहुतेक. माझं का काही बिनसेल? मी जात. काय काय आहे खायला? वाव, घावन. मी उलटणार आहे. सुजय, मध्ये मध्ये करू नकोस. नाही, मी साईडला करतोय, म्हणजे तुला मदत होईल. मी उलटू. मदत करायची आहे. हो. कोथिंबीर काढ फ्रीज मधनं. ओके. हे जरा कोथिंबीर काढ ना. काय नालायक आहे राव, कोथिंबीर काढ म्हणतो. एका व्यक्तीला भूक लागलीये. घावण तुझ्यासाठीच आहे पहिलं. तेच म्हणतोय मीच खाणार आहे पहिलं घावन. तुझ्यासाठी नाही, ॲनासाठी आहे पहिलं घावण. सुजय, मला ब्रेड बटर ओके. अगं मी घावण करते सगळ्यांसाठी. सुजय, तुला हवंय ब्रेड बटर?
काय झालं, तुला आवडत नाही का घावण? तुला आवडत नाही का ब्रेड बटर तुझ्या? एक मिनिट, ऐक ना, हा मुलीचा आवाज इथून येतोय, या चेहऱ्यात ना, हिच्याशी बोल. पण मी तुझ्याशी बोलते ना तुझ्या. काय झालंय? कोणी खाणार नाहीये का घावण? मग मी कोणासाठी करतेय हे? मी खाणार आहे. मी खाणार नाही. आधी खाऊ घालायचं मग नाव ठेवायचं हे मला नाही चालणार. अगं मी कधी बोलले तुला आहे ना? काय चाललंय? मग कोणीच खाणार नसेल तर का करतेय मी घावण? राहू दे, तुमचं तुमचं करा आणि स्वतः स्वतः खा. नाही करायचंय मला. अगं आना, कशाला काढलंस तू ब्रेड बटरचं? केवढी चिडली ती. तू मला ब्लेम करतोयस? मी पण नाही खात. तू खा, आज फास्ट आहे माझं. रेश्मा यार, खूप भूक लागली ग. मग काय करू मी? स्वतंत्र आहात ना तुम्ही? करा ना स्वतःच स्वतः. वाटेल ते करा. काय झालं? तू मारलंस का तिला? मैं किसी को क्या मारूंगा बड़े भैया. हम्म? मैं खुद ही भूख का मारा हूं, दिख नहीं रहा है क्या आपको? मग हे उलट नाही घेऊन काय हिंडतोस? काय सांगू, घावनही गेलं, ब्रेड बटरही गेलं, हाती राहिलं उलटणं, अशी स्थिती झाली. सुजय, आपल्यात इतकी सुद्धा केमिस्ट्री नाहीये की तू काहीही बोलशील आणि मला त्याचा अर्थ कळेल. काय बोलायचं तुला? भांडण झालंय ॲना आणि रेश्माचं. सांगतो मारामारी. मजा आली भांडणात. पण आता मजा येणार आहे, कारण तू आणि मी दोघंही उपाशी राहणार आहोत. काय माहिती, ॲना असं भांडण कधीच करत नाही. कोण जाणे का भांडली रेश्माशी. ॲना भांडली? होय, आणि त्यामुळे आता रेश्मा स्वयंपाक करणार नाहीये. नाही 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 नाही, डोंट वरी. आपण बोलू दोघींची. जेवण मिळायला हवं. तू रेश्माशी बोल, मी ॲनाशी बोलतो. माझ्या चार्जरला का लावला? काय झालं ॲना? काय नाही. काय नाही? नाही. मग रेश्माचा फोन का फेकलास ग तू? फेकला नाही. हं? ठेवला. अच्छा, ठेवला. कसं असतं ना ॲना, माणूस जितका जास्त इनोसंट असतो ना, तितका जास्त त्याचा चेहरा बोलका असतो. आणि आत्ता मला तुझ्या चेहऱ्यावर हा इमोटिकॉन दिसतोय बा. काय झालं? खरंच काय नाही रे. मग काय हाऊस म्हणून बांधलीस का रेश्माशी? हाऊस म्हणून नाही. ना काय झालंय ना? रेश्मा तुला गब्बू का बोलते? वर बोलते तर बोलते भंकच करते त्या नावावरून. आपलं डिसाईड झालं ना की मीच तुला गब्बू बोलणार आहे. का हसतोस तू? एवढं काय त्यात? ती काय मस्करी म्हणून म्हणली असेल मला गब्बू. मस्करी वगैरे काय नाही. मग
मॉर्निंगला ती काय बोलली माहिती तुझ्या नावावरून? काय काय म्हणली? ती असं बोलली की लहानपणी तुझं नाव गब्बू, टब्बू, ढब्बू असं असेल आणि त्याच्यावरनं त्याचा अपभ्रंश नाही अभ्रंश होऊन ते नाव गब्बू झालं असेल. बरोबर म्हणतेस तू, अपभ्रंश. पण मला नाही आवडत रे अशी भंकस केलेली. असं वाटतं ना की तिला एक पण मला आवडलंय. तुला आवडलंय हे? नाही म्हणजे मला कोणीतरी गब्बू म्हणलं म्हणून कोणीतरी रागवलंय, हे मला आवडलं. पहिल्यांदाच घडलंय ना माझ्या आयुष्यात असं. काय अरे बघ ना किती किती छान नाव आहे हे. गब्बू गब्बू. मम्मा मम्मा आई, सेम माझ्या आईसारखं वागलीस तू आता. तुला माहिती आहे ना, मला जर कोणी काही वाईट बोललं किंवा माझी भंकस केली ना, तर माझी आई ते पर्सनली घ्यायची. तिला लगेच वाईट वाटायचं. तसंच केलंस तू आता. काय रे वाईट नाही वाटणार तर काय? त्यांना कुठे माहितीये तुला गब्बू का बोलतात ते? त्यांना कुठे माहितीये तुला गब्बू का बोलतात ते? ठीक आहे ना, आता पिऊचं आपल्याला आधी काही माहिती होतं का? नाही की नाही? हा, मग आपण सुजयला फोन आला, तो असं कोपऱ्यात जाऊन बच्चा बच्चा म्हणायला लागला, तर आपण त्याची भंकस करायचो की नाही? पण जेव्हा आपल्याला कळलं की तू पियूशी बोलतोय, तेव्हा आपण बंद केली भंकस. तसंच आहे रेशमाचं. तिला माहिती नाहीये ना मला गब्बू का म्हणतात ते. कळतंय मला, पण मला तरी नाही आवडत अशी भंकस केलेली. आणि जर माहिती नसेल ना गब्बू का बोलतात तर नाही करायची भंकस. ठीक आहे, मग काय करायचं आता आपण? हा, चल जाऊ, मिनल सारखं जाऊ, ते रेशमाचं तोंड पकडू आणि असं एक बुक्का देऊ तिला. दात तोडून टाकू. ए भेंडी, चल. हा, तोडायचे दात तिचे. मग एक काम करूया का, सगळ्यांना सांगून टाकतो मला गब्बू का म्हणतात ते. चल सगळ्यांना सांग. का? नाही नाही कोणाला नाही सांगायचं. का? हे सिक्रेट आपल्यातच राहायला पाहिजे. मला कोणासोबत शेअर नाही करायचं ते. ठीक. पण जर मला कोणी परत गब्बू म्हणलं तर तू त्यांच्यावर चिडायचं. हो, म्हणजे चिडायचं नाही यावर. हो. हा, नाही ना, नाही चिडायचं नाही. नाही. चल आलोच मी. अरे सॉरी. खूप सॉरी. खूप खूप सॉरी. फक्त हो 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 काय म्हणतेस रेश्मा तू? मी म्हणते ना तुला खूप 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 सॉरी. कोणा चिडू आता? ए आशू जेव्हा चिडतो तेव्हा तू पोहे करतेस ना त्याच्यासाठी, तर मी तुझ्यासाठी पण करू का? मी आत्ता करते. आले. नको, इतरांसाठी शिक्षा होईल ती. एवढे वाईट बनवते मी? मला का विचारतेस? विचार गब्बूला. नक्की काय होतंय तुला?
प्लीज घाणेरडी पापी घेऊ नकोस, लिपस्टिक लावलीस. अॅना नाही, अॅना नाही, अॅना नाही.